आय ट्राय टू स्पेंड एव्हरी डे फुल ऑफ जॉय. म्हणून आज माझ्यासोबत मी तुम्हाला घेऊन चालली आहे द लिट बग फेस्ट अटेंड करण्यासाठी. हे एक स्टुडंट्स लिटरेचर फेस्टिवल आहे जे द स्टोरी स्टेशनतर्फे ऑर्गनाईज करण्यात आलेलं आपल्या पुण्यामध्ये. खुसर वेल, घरातून निघाल्यानंतर खरं तर भांडारकर रोडवरून मस्तपैकी भटकंती केली. जगप्रसिद्ध भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्र म्हणजे आपल्या पुण्याची शान. आणि हा भांडारकर रोड आहे ना, खरं तर याच इन्स्टिट्यूटमुळे ओळखला जातो. अँड ऑल्सो इट इज वन ऑफ द मोस्ट रोमॅन्टिक रोड्स ऑफ पुणे सिटी. व्हॉट डू यू थिंक? कितीही नाही म्हटलं तरीसुद्धा पुण्यात इकडून तिकडे कुठेही जायचं असलं तरीसुद्धा ट्रॅफिकने तुम्ही वैतागून जाता. आणि हाच तो जगप्रसिद्ध पुणे युनिव्हर्सिटीचा चौक, जिथे गेल्या 2 वर्षांपासून प्रचंड ट्रॅफिक जॅम आहे. तुम्ही अडकलाय का कधी या ट्रॅफिकमध्ये? कमेंट करून सांगा मला. अँड फायनली मजल दरमजल करत पुण्यातल्या ट्रॅफिकमधून वाट काढत मी पोहोचले माझ्या डेस्टिनेशनपर्यंत. यशदा, यशवंतराव चव्हाण अकॅडमी ऑफ डेव्हलपमेंटल ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच यशदा. आणि या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलेलं द लिट बग फेस्ट. एंट्री केल्या केल्याच एका वंडरफुल डेकोरने माझं लक्ष वेधून घेतलं. इट वॉज इंटरेस्टिंग. आणि त्यासोबतच एंट्री केल्या केल्या डाव्या हाताला छोटी मुलं मस्तपैकी झाडाखाली फुलांबरोबर खेळतात. खरंच हे दृश्य किती विलोभनीय आहे. आय वॉज सुपर एक्सायटेड टू स्पेंड माय एंटायर डे हिअर. यासोबतच मग चेकआउट केलं की कुठले कुठले नवीन इथे कार्यक्रम आहेत, आजच्या दिवसाचं स्केड्यूल काय असणार आहे. अँड देन आय वॉज गुड टू गो. आर्ट, स्पोर्ट्स, स्टोरीज, लिटरेचर, डान्स, म्युझिक आणि त्यासोबतच वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना इथे खरं तर लहान मुलांसोबत संवाद साधण्याची संधी देण्यात आली. मुलांसाठी इट वॉज वन ऑफ अ काइंड एक्सपिरियन्स मी सांगेन, कारण की बच्चे कंपनी तर जाम खुश होती. यशदाच्या प्रांगणामध्ये द लिट बग फेस्टतर्फे कमाल गोष्टी ऑर्गनाईज करण्यात आल्या होत्या. सगळ्यात महत्त्वाचं होतं ते म्हणजे द बुक जंक्शन. लिटरेचर फेस्टिवल म्हटलं की पुस्तकांशिवाय खरं तर पुढे जाऊच शकत नाही. आणि या ठिकाणी पेंग्विन, ज्योत्स्ना प्रकाशन, मेहता पब्लिकेशन, त्यासोबतच जुबान, टाटा बुक्स, तुलिका, एकतारा, तारा अशा अनेक पब्लिकेशन हाऊसेसचे पुस्तकं ठेवण्यात आले होते, स्टॉल्स होते. आणि वेगवेगळ्या ऑथर्सबरोबर इंटरॅक्ट करायची संधीसुद्धा काही विद्यार्थ्यांना मिळाली. मराठी, हिंदी, इंग्रजी लहान मुलांना या वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं हाताळताना बघून मला खरं तर खूप छान वाटलं. कारण येस, books and kids are wonderful things to see because that is our bright future according to me. इथे वेगवेगळे खेळण्यांचे स्टॉल्स सुद्धा होते आणि अगदी युनिक पद्धतीची खेळणी बरं का. नॉट द गेम्स विच यू विल फाइंड इन द स्टोर. दिस लिटिल किड एक्सप्लेन ऑल द थिंग्स टू मी, हाऊ टू प्ले दिस वंडरफुल डिव्हाइस. आणि यासोबतच इथल्या आजोबांनी एक कमाल बासरी वादन केलं. आय हाय, मेरा तो दिन ही बन गया. Then I went to the auditorium again and attended a program, Portrait of Living by Arisa Foundation. इथे इतके वैविध्यपूर्ण प्रोग्राम्स क्युरेट करण्यात आले होते. वेगवेगळे कलाकार आपली कला सादर करत होते आणि एकत्र येऊन खरं तर अगदी सुंदर आयुष्याचा अर्थ आपल्याला सांगत होते. जस्ट हॅव अ ग्लिम्प्सेस ऑफ इट. वेल, दॅट वॉज वन ऑफ अ काइंड प्रोग्राम आय लिटरली लव्ड. आणि यानंतर चिल्ड्रन, आर्ट अँड लिटरेचर, हाऊ दे गो हँड इन हँड अँड शेप आवर फ्युचर याबद्दल आपलं मत मांडलं ते म्हणजे अरिसा फाउंडेशनच्या संस्थापकांनी. Doing this was actually to get you to engage a little bit in the arts. And that's one of the mission goals for us at Arisa, that we make the arts a little bit more accessible.
So when we go to museums or we go see artwork somewhere or we see a Bharatnatyam performance sometimes, it's very hard to understand what's happening, right? It's very hard to draw meaning out of it. When you look at a painting, you might think, okay, this is a nice painting, but okay, that's it, right? And you just kind of skim through, pass by. But then when you actually stop and look at it slowly, and you look at the characters in the painting and what they are going through and their story, and you try to communicate with the artist who's actually created that painting, right? That makes it a more wholesome experience that impacts your mind and your brain in many different ways. लिटरेचर फेस्टिवल म्हणजे फक्त साहित्य नाही, तर या अंतर्गत येणाऱ्या अनेक कला ज्या माध्यमातून मुलं व्यक्त होऊ शकतात, या रिलेटेड अनेक वर्कशॉप्स ऑर्गनाईज करण्यात आले होते, ज्यामध्ये खरं तर स्टोरी नरेशन वर्कशॉप होतं, स्टोरी बुक मेकिंग कसं असतं त्या रिलेटेड एक वर्कशॉप होतं. प्रियांका पाचपांडे, अपर्णा कमलाकर, त्यासोबतच समिधा गुंजाळ यांचे, त्यासोबतच चैतन्य गोवांदे यांचे अनेक वर्कशॉप्स होते, ज्यामध्ये मुलांनी वेगवेगळ्या गोष्टी ड्रॉ केल्या. लहान मुलं जी या सगळ्या वर्कशॉप्समध्ये स्वतःची क्रिएटिव्हिटी आजमावू पाहत होती, ते बघताना मला खूप भारी वाटलं. सी दिस किड्स किती रंगवून गेलेत. कोणाच्याही हातात मोबाईल नाही, कुणालाही कुठे जायची भ्रांत नाही, टी व्ही ते बघत नाही आहेत, पण फक्त आपल्या हातातला पेन, पेपर आणि त्यावरची आपली क्रिएटिव्हिटी, हे सगळं आजमावण्यातच या मुलांचं मन रमून गेलं आहे. हा अनुभव खरं तर माझ्यासाठी खूपच पॉझिटिव्ह होता, कारण की आजकाल मोबाईल हातात नसलेली लहान मुलं बघणं हे जरा अवघडच झालं आहे. म्हणूनच तर या वर्कस्टेशनच्या ठिकाणी लहान मुलं जे काही शिकतायत, मग ते चित्र काढणं असो, एक्सप्रेशन ड्रॉ करणं असो, एखादं कॉमिक बनवणं असो, हे त्यांना इथून पुढच्या आयुष्यातही किती मनोरंजक ठरणार आहे याची मला खात्रीच पटली. आणि आपण कागदावर चितारलेल्या गोष्टी योग्य आहेत ना, त्यासोबतच शिक्षकांबरोबरचं ते इंटरॅक्शन, तसंच आपल्याला काय वाटतंय हे शिक्षकांना कळतंय ना हे जाणून घेणं, त्यासोबतच मॅडम मी केलं हे सगळ्यात पहिल्यांदा हे सांगणं, कुठलं कॅरेक्टर मी ड्रॉ केलं याबद्दल एक्सप्रेस करणं, हे सुद्धा लहान मुलांनी खूप एन्जॉय केलं. अँड द फन पार्ट वॉज, अँड अमेझिंग पार्ट वॉज की हे सेशन्स इंटरॅक्टिव्ह होते, त्यामुळं बच्चे कंपनीला खूपच मज्जा आली. फिरत म्हटलं चला ऑडिटोरियममध्ये काय आहे सुरू सध्या बघूया, आणि पियुष सक्सरिया यांचं बुक लॉन्च आणि इंटरव्ह्यू इथे ऑर्गनाईज करण्यात आला होता. 5 पैरोवाली हाती या पुस्तकाबद्दल लहान मुलं पियुष हे जे ऑथर आहेत त्यांना प्रश्न विचारत होते, आणि एक इंटरॅक्टिव्ह सेशन खूप इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीनं सुरू होतं. पुस्तक कसं बनतं, पुस्तकामध्ये इलस्ट्रेशन्स कशा पद्धतीनं इन्क्लूड केले जातात, भाषा कशी असते, आणि स्पेसिफिकली लहान मुलांसाठी जेव्हा पुस्तक लिहिलं जातं तेव्हा जे 5 पैरोवाली हातीचं शीर्षक आहे ते कशा पद्धतीनं त्यांनी इलस्ट्रेशन थ्रू खरं करून दाखवलं. येस, अशा अनेक गोष्टी इथे उलगडल्या आणि मुलांना ना खूप मजा येत होती की यार असं जे पुस्तक आपण सहज स्टॉलवर बघतो त्याच्यामागे एवढी मेहनत होती. हे समजून घेताना खरं तर लहान मुलांचे प्रश्न ऐकून मला अक्षरशः खूपच आनंद झाला. अँड ऑफकोर्स एखाद्या बुकच्या पब्लिकेशननंतर जेव्हा ऑथर स्वतः बुक साईन करून आपल्या हातात देतात त्यासारखा आनंद कुठेच नाही. सो येस, आय ऑल्सो गॉट माय बुक साईन. या वंडरफुल इव्हेंटला ऑर्गनाईज करण्यामागे द स्टोरी स्टेशनच्या फाउंडर वैशाली कुलकर्णी आणि पुण्यातील कलाकार आणि कला शिक्षक ईशान क्षीरसागर यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आज 6 वर्ष झाले, पण 2006 साली जेव्हा मी रस्त्यावर गोष्टी सांगायला लागले, ॲट दॅट टाइम असंच जेव्हा बाहेर पाऊस पडतोय आज, तसा जेव्हा पाऊस पडायला लागला आणि मी रस्त्यावर जाऊ शकले नाही, तर कॅन्टोन्मेंटने मला एक गोडाऊन दिला आणि तिकडे पहिला लिटरेचर फेस्टिवल खरा झाला. अँड आय थिंक दिस इज अ मॅग्निफिकेशन ऑफ द सेम आयडिया टू ब्रिंग लिटरेचर टू चिल्ड्रन इन अ वे दॅट दे वुड लाईक. सो मी नेहमी म्हणते की लिटबग फेस्ट हा एक इव्हेंट नाही आहे, आमच्यासाठी हा एक कम्युनिटी गॅदरिंग आहे, आमच्यासाठी हा एक आमचा उत्सव आहे जो आम्ही सगळ्यांबरोबर साजरा करतो. की आपण नेहमी म्हणतो की पुस्तक वाचलं तरच लिटरेचर, साहित्य हे लिटरेचर, बट फॉर द चिल्ड्रन टुडे हू हॅव सो मेनी अदर ऑप्शन्स, I think it is very important to curate something wherein they experience literature in a different way. And once they experience it, we are encouraging them, we are motivating them to experience literature through books, through stories, through listening. And maybe then and only then can we say that okay, our children are moving away from the screen or digital media. फार सोपं पडतं दुसऱ्या गोष्टींवरती ब्लेम टाकणं, पण त्यासाठी आपल्याला काम करायला लागतं. ईशान आणि मी आमचं नेहमी आम्ही नेहमी विचार करत असतो की ह्या वर्षी मुलांसाठी अजून काही गमतीशीर गोष्टी आणूया
ज्याच्यातनं त्यांना वाटेल की अरे ना देर इज आर्ट, देर इज म्युझिक, देर इज परफॉर्मन्स, देर इज डान्स, देर इज सो मेनी थिंग्स क्युरेटेड. आणि लिटरेचरला आपण ह्या डायमेन्शन किंवा ह्या लेन्सनी पण बघू शकतो. तर मुलांना असं वाटायला पाहिजे की ज्यांना आपण आज इथे भेटलो ते कुठेतरी लांबून दुरून येत आहेत असं नाही आहे, ते पुण्यातलेच आहेत. आणि उद्या जर का मी वैशाली मावशीला म्हटलं ना की मला ते डॅनरीचं वर्कशॉप अगं तू 1 तास का ठेवला, मग आम्ही आता जूनमध्ये 2 तास ठेवणार आहोत. सो लिटबगची माहिती तुम्हाला द लिटबग फेस्ट पेजमध्ये मिळेल. आणि द स्टोरी स्टेशनची माहिती द स्टोरी स्टेशन हा आमचा फेसबुक पेज आणि वैशाली द स्टोरी स्टेशन या नावाने तुम्हाला इंस्टाग्राम प्रोफाईल मिळेल, जिकडे जे काही नवीन नवीन गोष्टी आम्ही करत जातो, उपक्रम करतो, त्याची माहिती तिकडे मिळेल. साऊंड माइंड इज इन साऊंड बॉडी असं म्हणतात, म्हणून छोटासा ब्रेक घ्यायचं ठरवलं आणि छानपैकी यशोदाच्या छोट्याशा टेरेसवर थोडंसं ढगाळलेलं हवामान, दाटून आलेलं आभाळ बघत उभी राहिले. काय कमाल वाटलं माहितीये का? आणि ही दिसतीये मी लिफ्टमध्ये पुढच्या वर्कशॉपच्या ठिकाणी जाताना. Well, I was really happy and overwhelmed by attending this Lidbug Fest. ईशान क्षीरसागरला यासाठी विशेष थँक्यू म्हटलं. त्याच्याकडून कन्सेप्ट समजावून घेतली की का, कोणत्या कारणाने खरं तर वैशाली आणि तो मिळून हा इव्हेंट ऑर्गनाईज करतात. लहान मुलांना जर योग्य वेळी योग्य गोष्टी समजल्या, आपल्या कल्पनाशक्तीचं महत्त्व कळलं तर कुठल्या कुठे ते जाऊ शकतात. याबद्दल एक कला शिक्षक म्हणून तळमळीने काम करणारा ईशान खरं तर द लिडबग फेस्ट ऑर्गनाईज करून खूप मोठं काम करतोय असं मला वाटलं. वेल, हिअर आय एम सायनिंग ऑफ फ्रॉम द लिडबग फेस्ट विथ ऑल दिस ब्युटिफुल किड्स अँड देअर फॅसिनेटिंग एनर्जी. परत येताना मस्तपैकी पाऊस वारा अनुभवला, छान गाणी ऐकली रेडिओवरची एकदम जुनी, आणि माझा दिवस तर कमाल गेला. वेल, द लिडबग फेस्ट हा एक कमाल अनुभव होता. आणि तुम्हाला सुद्धा लिडबग फेस्ट बरोबर कनेक्टेड राहायचं असेल तर मी याचे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिले आहेत. खुसूरचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.